बुलढाणा जिल्ह्यामधील दुचाकी चोरट्यांच्या टोळीला पकडण्यामध्ये बोराखेडी पोलिसांना यश आलंय। 17 एप्रिलला खरबडी येथील मोहसिन शाह यांची दुचाकी चोरीला गेली होती। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आयान खान, नूरहसन खान यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी आणि आणखीन एक विना क्रमांकाची दुचाकी जप्त केले। त्यानंतर तपासादरम्यान त्यांनी शेख मुजम्मिल शेख रफिक आणि विश्वराज सुरडकर यांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील 5 दुचाकी जप्त केल्या। बोराखेडी पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। मात्र या आरोपींकडून आणखीन दुचाकी मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी वर्तवली आहे। काय सांगाल मला, मोटरसायकलच्या चोरीमधले या ठिकाणी आरोपी आणि मोटरसायकल जप्त केले, नेमकं किती आरोपी आहे आणि किती मोटरसायकल आहे? दिनांक 17/4/2024 रोजी मोताळा शहरामध्ये एक व्यक्ती हा मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना आम्हाला मिळून आला। जेव्हा आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्या ताब्यातून आम्ही ती चोरी घेऊन जाताना जे मोटरसायकल आहे ती त्याच्या ताब्यातून आम्ही जप्त केली। जेव्हा आम्ही त्याला विचारपूस केली असता त्यावेळेस त्यांनी सांगितले की मोताळा शहरात व आणखी परिसरामध्ये मी आणि माझ्या साथीदारांचे मिळून बऱ्याचशा अशा मोटरसायकल आम्ही चोरी केलेल्या आहेत असे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्याच्या साथीदारालासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्याचे साथीदार आणि हा जो आरोपी आहे शेख मुजम्मिल आणि शेख अयान आणि पुष्पा असे हे 3 आरोपी आहेत, मोताळा शहरात राहणारे आहेत। ह्या तिघांनाही ताब्यात घेतलेले आहेत। त्या तिघांच्याकडूनही आतापर्यंत आम्ही 7 मोटरसायकल ज्या आपल्या पोस्टे परिसरामध्ये ज्या चोरी गेलेल्या होत्या त्या मोटरसायकल त्याच्या ताब्यातून आम्ही घेतलेल्या आहेत, जप्त केलेल्या आहेत। त्यांचा 3 दिवस विद्यमान न्यायालयानं PCR दिलेला आहे। आणखीसुद्धा त्यांच्या ताब्यातून काही मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे।